नमस्कार. सतर्क लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे विशाखा सुनील कचरे ॲडव्होकेट यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा थोडासा आढावा आपण घ्यायचा आहे. विशाखा, थोडासा तुझं परिचय. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट विशाखा सुनील कचरे. मी इचलकरंजीमध्ये राहते आणि आता सध्या मी इचलकरंजी बारमध्ये वर्क करते. ॲडव्होकेट होणे या गोष्टीकडे जास्त लक्ष होतं काय तुझं? होय. हे क्षेत्र का निवडलंस? हे क्षेत्र निवडण्याचं कारण हे आहे की आज महिला दिनाच्या निमित्त मी सांगते की महिलांनी कुठेतरी सक्षम होणं खूप गरजेचं आहे. मग ते शिक्षणामध्ये असू दे किंवा तुमच्या पुढच्या भविष्यासाठी असू दे. मग लॉ हे क्षेत्र निवडण्याचं कारण आहे की खूप गरजू महिला आहेत किंवा लोक आहेत की ज्यांना न्याय मिळत नाही आणि किंवा केस आपण कोणत्या तरी वकिलांच्याकडे देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढं फायनान्शियल पैसे नसतात तेवढे. मग त्यांचं कुठेतरी आपण हातभार होऊ शकतो किंवा त्यांची मदत करू शकतो. आणि इवन महिलांसाठी की वेगवेगळे कायदे निघालेले आहेत. आपल्याला कोणता कायदा काय आहे, आपल्याला कितपत त्याचं नॉलेज आहे किंवा तो कायदा आपण कुठे अंमलात आणू शकतोय आपल्या स्वतःसाठी, ते कळणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी लॉ क्षेत्र निवड. ही कारकीर्द पूर्ण करेपर्यंत किंवा शिक्षण होईपर्यंत अशा काही अडचणी तुला आल्या? आता आपण जे क्षेत्र निवडलंय ते करणं अवघड नाही आहे, बट अडचणी ह्या सगळ्यांना येतातच. तशा मला पण आलेल्या. शिक्षण घेत असताना फीज किंवा कॉलेजला अपडाऊन करणे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आलेल्या होत्या. परत शिक्षणामध्ये पण आलेल्या होत्या. घरच्यांचा सपोर्ट खूप होता आणि आई वडिलांनी खूप कठीण काळामध्ये आम्हाला तिघींना पण शिकवलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संकटांना मात देऊन आम्ही इथपर्यंत आता आलेलो आहे. तू आता ॲडव्होकेट आहेस. आता सांगितलंस तू की महिलांसाठी काहीतरी मदत. बऱ्याच महिलांना अशा अडचणी असतात की वकील फी परवडत नाही, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. मग समज तुझ्याकडे एक अशी केस आली आणि तिच्याकडं काही नाहीये बाबा देण्यासाठी, ती म्हणेल की तुला मी नंतर काहीतरी करेन पण मला आता ह्यातून सोडव, तर त्यावेळी तू काय करशील? मी लॉ क्षेत्र निवडलेच त्याच्यासाठी की मी म्हणलं पहिला की गरजू लोकांना मदत किंवा अशा ज्या महिला आहेत की ज्यांना केस त्यांच्या आहेत ती लढायची आहे, खरं त्यांच्यासाठी वकिलांच्याकडे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मग अशा महिलांची केस मी घेईन आणि त्यांनी जसं म्हणत आहेत, जसं आता तुम्ही म्हणला की आता माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मॅडम मी तुम्हाला पूर्ण केस झाल्यावरती पैसे देऊ का, तर तसं पण आपण करू शकतो किंवा आपण मदत म्हणून त्या व्यक्तीला मदत तर करू शकतोय ना, की तिची केस आहे ती पूर्ण संपेपर्यंत आणि परत तिच्या बाजूने निकाल द्यायचा मी प्रयत्न करेन. बालपणीची अशी काही आठवण आहे तुझ्याकडे की त्या आठवणीतून तू पूर्ण या तुझ्या कारकिर्दीला आकार दिलास? हो आहे. लहानपणी आपल्याला फक्त एवढंच कळत असते की मोठं व्हायचं आणि आपण काहीतरी व्हायचं. मग काहीतरी व्हायचं किंवा काय एकच असं व्हायचं की जेणेकरून आपलं पुढचं भविष्य आहे ते आपण निष्काळजी किंवा सक्षमपणे जगू शकतो. मग वेगवेगळे क्षेत्र आहेत आजकाल की बऱ्याच क्षेत्रात शिक्षण घेऊन आपण त्या पुढच्या कार्यासाठी प्रभावित होऊ शकतो. बट लॉ हे क्षेत्र असं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकू शकताय की जेणेकरून बेसिक टू ॲडव्हान्स आहे. आणि हे क्षेत्र निवडल्यावरती तुम्ही खूप काही अदर क्षेत्रामध्ये पण प्रवेश करू शकता. मग तुम्हाला प्रॅक्टिस जरी करायची नसेल तर तुम्ही JMFC करू शकता, लिगल ॲडवायझर म्हणून वर्क करू शकता. बऱ्याच साऱ्या असे प्रोफेशन आहेत की लॉ कम्प्लीट करून तुम्ही करू शकता. मग ह्याच्यासाठी मी लॉ निवडला आहे. हे क्षेत्र निवडलंस, आता तू केसेस लढतीयस म्हणजे चालू आहे तुझं.
मग याच्यासाठी ज्या महिला तिथपर्यंत येतात कोर्टापर्यंत, त्या तिथं कोर्टासमोर उभारल्यानंतर त्या स्वावलंबीपणानं किंवा स्वतंत्रपणानं बोलू शकतात का? हो, बोलू शकतात. असा अनुभव आहे काय तुला? हो, आहे. एखादा सांग ना मला. आमच्याकडं डिवोर्सच्या म्हणजे डीव्हीच्या केसेस असतात, त्याच्यामध्ये 100% असं असतं की डिवोर्स होऊ शकत नाही किंवा पोटगीसाठी अडचण येतात. मग महिला त्यांचा रोल म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा त्यांच्या मुलांचं पालनपोषण करण्यासाठी कोर्टात आपण केस दाखल करतात, तेव्हा घाबरलेलं असतात की बाबा कोर्टासमोर बोलायचं काय, आपण काय बोलू शकतो. मग त्यांना आपण आधीच सांगू शकतो की जे आपल्यासोबत घडलंय तेच आपल्याला कोर्टाला सांगायचं असते. आपल्याला न्याय हवा आहे, त्याच्यासाठी आपण आलेलो असतोय. मग आपण जर तिथंच घाबरलो तर आपल्याला न्याय मिळणं अवघड आहे ना. मग आपण त्याच्यासाठी बिनधास्तपणे बोलू शकतोय पहिला. आणि कोर्टात तुम्हाला तेच विचारलं जातं जे तुमच्यासोबत घडलं जातं. त्याच्यामुळे भीती वाटण्याचं कारण काही नाहीये. सक्षम होण्यासाठी काय करावं? सक्षम होण्यासाठी पहिली गोष्ट तर तुम्ही पहिला पॉझिटिव्ह होणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक जी गोष्ट आहे ती आपल्याला कुठे ना कुठे तर जाऊन करायचीच आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभं राहणं. आणि जरी भले तुमचं लग्न होऊ दे किंवा तुम्ही आई वडिलांच्याकडे आहात, तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की आपण पहिला सगळं शिकायचं आणि शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं. उभं राहिल्यावरती बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात ज्या तुम्हाला फेस करायला लागतात. मग त्यातून पण तुम्ही उठून की बाबा हा पण प्रत्येक गोष्टीमध्ये जर पॉझिटिव्ह विचार केला की आपल्याला हे प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममधून आपण बाहेर कसं पडायचं. मग प्रॉब्लेमवर जास्त फोकस करण्यापेक्षा सोल्युशनवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. मग सोल्युशन एकदा भेटलं तर तो प्रॉब्लेम आपल्याला वाटतच नाही. त्याच्यामुळं आजची महिला ही शिकणं, करणं आणि करून आपण साध्य करणं, फायनान्शियली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. कारण डिपेंड जर कोणावर राहू शकत नाही आपण. आता सध्या तुझ्या मैत्रिणी आहेत, मित्र आहेत किंवा तुझ्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या महिला आहेत. मग आपण महिलांसाठी 8 मार्च हा दिवस साजरा करतो आपण. मग आता जे काही आपल्याला फेस करावं लागतं, विज्ञान तर खूप पुढे चाललेलं आहे, पण त्याच्याबरोबर फक्त पळतोय आपण. पण तू तुझ्या मैत्रिणींना काय संदेश देशील? मैत्रिणींना संदेश एवढाच देईन की तुम्ही पहिला की स्वतःमध्ये प्रेरणा निर्माण करा की आपण कुठे ना कुठेतरी आपल्याला पोहोचायचं आहे. आपला जन्म हा झालाय काही ना काहीतरी करण्यासाठी. मग आपण फक्त आधीच्या काळात जसं चूल आणि मूल होतं तिथंपर्यंत आपल्याला राहायचं नाही. कारण आता जसं मॅडमांनी म्हटलं की विज्ञान पुढे गेलंय, तंत्रज्ञान पुढे गेलंय, तसं आपल्यात पण काही बदल होणे खूप गरजेचं आहे. आपण कोणालाही बळी न पडता पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि पुढे जाण्यासाठी आपल्याकडे आता खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत. शिक्षणामध्ये प्रवेश करण्यासाठी मोफत शिक्षण झालेलं आहे. मग आता तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. आणि जसं जसं आपलं जीवन पुढे जातं, आता भरोसा तर कोणाचा नाही आहे की आपण कधी आपल्याला काय होईल. कारण आता तुम्ही बघतच असाल न्यूज, तसं आता तुम्ही स्वतःसाठी काय करू शकताय आणि आपला आदर्श आपल्या पुढच्या पिढीला कसं देऊ शकताय ह्याच्यावरती आपलं जास्त लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर सक्षम असू तर आपण दुसऱ्या आपल्याकडे जर मदत मागायला व्यक्ती आला तर त्याला आपण सल्ला देऊ शकतो, त्याची मदत करू शकतो. आणि जेवढं आपल्याकडून मदत होईल तेवढं आपण करू शकतो महिलांसाठी. आता तू इथंपर्यंत सगळी तुझी कारकीर्द पूर्ण करत आलीस, पुढचं भवितव्य आहे, पण आतापर्यंतची जी कारकीर्द तू पूर्ण केलीस त्यासाठी तुझे आदर्श व्यक्ती कोण आहे? आदर्श व्यक्ती जर बोलायला गेलं तर सगळ्यात पहिला आदर्श व्यक्ती की आई वडील असतात. कारण त्यांनी खूप सारं कष्ट करून किंवा सगळ्या अडचणींना फेस करून आपल्याला इथपर्यंत आणलेलं असतं, आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं. मग सगळ्यात पहिला आई वडील हेच आदर्श आहेत. आणि तिथून पुढे जर आदर्श बघायला गेले तर आपलं कुटुंब पण आहे. कारण कुटुंब आपल्याला जर साथ देत असेल तर आपण कुठे ना कुठेतरी पुढे जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये फॅमिलीचं पूर्ण एन्व्हायरमेंट जे आहे ते पॉझिटिव्ह होतं. इवन माझ्या फॅमिलीचं पण आहे. आणि त्याच्यामुळे माझी फॅमिली हा माझा पहिला आदर्श आहे. आज महिला दिनानिमित्त तुला इथं आम्ही बोलवलं आणि सर्व मैत्रिणींना व महिलांना
संदेश दिलास आणि तो उपस्थित राहिलीस त्याबद्दल तुझे सतर्क चॅनलच्या वतीने आभार मानते आणि तुझ्या पुढील कारकिर्दीस सदिच्छा देते. धन्यवाद.